हरिओम. आज रविवार 16 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की संत सांगतील तसं वागावं. ऐकूया त्यांचे विचार. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरं दुःख होतं. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणं हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावं. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणं हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये. नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावं. भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतो हे विसरून जावं. त्याबद्दल अभिमान धरणं म्हणजे साधनाला कमीपणाचंच आणणं आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांची प्रेमाने वागावं. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरता. तसं भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतलं औषध मला का देत नाही असं म्हटलं तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असं तो उत्तर देतो. त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. आणि मग याकरता संतांची संगत धरून ते सांगतील तसं वागावं. ते वागतात तसं नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावं. आपण गुरुने सांगितलेलं साधन करीत जावं, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभा असतो. जिथे 2 वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवलेची पाठी असते. तसं साधनात राहून जिथे त्या 2 वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार आहे? संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळलाय. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितलाय. आणि म्हणून आपण वेद वाचण्याचं कारण नाही. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावं. त्यात आपलंच घुसडू नये. आपलं काम खात्रीने झालंच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनतो. बर्फाच्या आत बाहेर जसं पाणीच असतं तसंच जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. आणि असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात. सद्गुरूच्या आज्ञेचे पालन न करता साधकाला नामाची गोडी लागते. आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.